हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आणि हिंगोली या 3 ठिकाणी नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. मात्र प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असला तरी हिंगोली शहरामध्ये भाजप आमदार तानाजी मुटकुळे त्याचबरोबर शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये जे आहेत ते शब्दयुद्ध रंगलेलं आहे. एकूण एक आरोप प्रत्यारोप करत आहेत. मात्र याच आरोप प्रत्यारोपामध्ये हिंगोलीचा शहराचा विकास जो आहे ते कुठेतरी मागं फेकला जातो. ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर. खरं तर भाऊ, तुम्ही प्रचारामध्ये उतरला आहेत, प्रत्यक्षात हिंगोली नगर परिषदेचा प्रचार करतायत. कुठेतरी ह्या एकमेकावरती आरोप प्रत्यारोप होतात, मात्र त्यामध्ये कुठेतरी हिंगोलीचे जे विकासाचे मुद्दे आहेत ते मागं पडत आहेत. एकमेकावर आरोप करण्यापेक्षा या हिंगोली शहरामध्ये आपण पाहतोय की 8 ते 10 दिवसानं नळाला पाणी येते. त्याच्यावर विचार करायला पाहिजे होता. किंवा 10 दिवस आपण पाणी देऊ शकत नाही, त्यांची सत्ता होती. 10 दिवस लोकांना पियाला पाणी मिळत नाही, टँकरनं लोकांना टँकर लावणं लागते. नाल्याचं काम आपण पाहिलं, ड्रेनेजचं काम जर झालं असेल तर ड्रेनेजमध्ये मला वाटते अजून घरातलं पाणी, घाण पाणी अजून सोडलेलं नाही. म्हणजे निकृष्ट दर्जाचं ते काम आहे का, हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी निर्माण होतो. 2-3 वर्षे झाली असतील त्या गोष्टीला. मात्र कुठंतरी दोन्ही आमदार जे आहेत ते या छोट्या निवडणुकीमध्ये एकूण एकावर आरोप करत आहेत. मात्र विकासाचं काय? विकासाबाबतीत त्यांनी बोलायला पाहिजे. जर विरोधी पक्षाचे कोणी जर या ठिकाणी आरोप करत असतील तर त्यांना, संतोष बांगर यांना उत्तर देणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्या गोष्टीचं. काल भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी एक मोठा आणि खळबळजनक दावा केला की मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे त्या प्रचार सत्ता झालं त्यावेळेस 50 कोटी रुपये घेतल्याचा दावा केला. 50 कोटी रुपये घेतले. या ठिकाणी सांगायचं जर झालं तर त्यांना असं म्हणायचं का की हे 50 कोटी रुपये जे घेतले हे खोके मग भाजपनं दिले असं त्यांना म्हणायचं का? मग देवेंद्र फडणवीस साहेबांना जर त्यांनी विचारलं की आपण तिकडं पैसे दिले का, तेच खरं उत्तर देऊ शकतील घेतले का नाही घेतले म्हणून. खळबळजनक दावा आहे. नाही, खळबळजनक पैशाचा व्यवहारच त्या ठिकाणी झाला नाही. त्यांनी जर दिले असतील तर यांनी इकडं दिले असते. त्यांनीच दिले नाही, इकडं द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे तुमचा प्रश्न म्हणजे तो दावा खोटा आहे असं, आणि हे खरा असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्याला विचारावं की आपण तिकडे पैसे पुरवलेत का. आता प्रचार जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. तुम्ही प्रचार करताय, प्रचारादरम्यान हिंगोलीकरांचे काय प्रश्न आहेत? आपण रस्त्याची अवस्था आपण पाहत असाल की रस्त्याला इथून जाता येत नाही. रस्त्यावरचे खडी उडून लोकांना लागली, एवढा रस्त्याची वाईट परिस्थिती झाली. नळ राहिलं दररोज 2 टाईम यायचं, 2 दिवसाआड एकदा तरी यायला पाहिजे. आणि गेले 10 वर्ष झाले आपण पाहतोय की या हिंगोली शहराला म्हणजे पाणी मिळत नाही प्यायला. आणि तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाण्याची व्यवस्था दररोज या ठिकाणी नळ आले पाहिजे याप्रमाणे करावी लागेल. निश्चितच कुठंतरी प्रचार करताना एकमेकांवरती आरोप करण्यापेक्षा हिंगोलीचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष द्यावं. त्याचबरोबर काल तानाजी मुटकुळे हिंगोली विधानसभेचे आमदार आहेत, त्यांनी एक खळबळजनक दावा केला की आमदार संतोष बांगर यांनी सत्तास्थानाच्या वेळेस जे आहेत ते 50 कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर शिवसेनेचे माजी आमदार म्हणले की जर खरंच देवेंद्र फडणवीस यांनी पैसे दिले का हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांनी पैसे जर दिले असले तर मग तेही त्यांचं उत्तर हवंय असंही गोरेगावकर म्हणाले आहेत. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.